तोडला, हात ओढला 10,001, परंतु 10,001 आणि ह्याच्यामध्ये जे आमच्या फील्ड स्टाफला फरक दिसल्यानंतर आपण VSI ला रमेश हापशे म्हणून हे जे आता 18,121 असेल त्याच्या काय व्हरायटी 8,005 तयार झालेले ते शास्त्रज्ञ VSI मध्ये, तर आपण एक पत्र देऊन VSI ची टीम त्या ठिकाणी बोलावली आणि दाव्याला गेल्यानंतर त्यांना ते प्लॉट दाखवले आणि प्लॉट दाखवल्यानंतर हे व्हरायटी 10,001 म्हणून आम्हाला सांगतात. तर त्यांनी सगळं बघितल्यावर त्यांनी सांगितलं की ही व्हरायटी 10,001 नाही. त्यांनी सांगितलं VSI च्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. मग त्यांना विचारलं 10,001 नाही ही तिथं फायनल झालं. मग 10,001 नाही तर नेमकी कोणची आहे त्यांनी सांगितलं सांगता येत नाही म्हणून 2 मुसं तोडून गाडीत टाकली. अजून काय त्यांनी त्या व्हरायटीचं नाव सांगितलं त्याला झाले 3-4 वर्ष. मग आता आपण त्याला काय झालं की मग तिथं प्रश्न असा झाला की शेतकरी म्हणले काय झालं ऊस तर लावलाय ना, ह्याचं काय करायचं. मग आता हरकत नाही, लावलेला आहे घेऊन जायचा. फक्त आपण त्याला काय केलं 10,001 जे आपण काय करतो 10,001 ला 15 दिवसांना लवकर तोडतो. त्याच्याऐवजी आपण याला 86,032 बरोबर ह्याची तोड केली आणि ह्याला आपण काय केलं नोंद घेताना ऑर्डर म्हणून लिहायचं. ऑर्डर वर त्याला नाव नाही. मग आता या वर्षीचा काय झालं थोडासा सीझन सुरू असताना आपलं रासकर साहेब एक विश्वास टीम आली या ठिकाणी. टीम आल्यानंतर त्यांनी ते थोडी बापूंनी लावलेली आपल्या शेतामध्ये, आमच्या शेतात लावली. साहेबांनी सांगितलं PDM 15/012 पण थोडं लावलेला आहे कसं आहे ते म्हणून बघण्यासाठी. हे लावल्यावर त्यांनी आल्यावर आमच्या सांगितलं साहेब अशाची व्हरायटी आहे, पण व्हरायटी कोणती आम्हाला काय कळालेली नाही. त्यांनी प्लॉट मध्ये शिरून पानं बघितल्या सांगितलं की माझ्या त्यांच्या मताप्रमाणे ही तो 72,175 आहे असं त्यांचं म्हणणं झालं. 62,175 व्हरायटी आहे म्हणून. पण तिथून त्यांनी फोटो वगैरे कोणाला टाकले त्यांनी सांगितलं, पण त्याला ऊस तयार झालेला नव्हता, म्हणजे नुकताच लावलेला होता. पण त्यांनी जे साहेबांनी सांगितले की त्याचा जो डोळा आहे त्या डोळा पुढं अंकुचीदार आहे भाल्यासारखा आहे आणि त्या डोळ्यावर सेंटरला खाच आहे बारीक नामोडल्यासारखं. आणि मग कारखान्यावर गेल्यावर कार्यक्रम सुरू असताना सीझन चालू होता आणि मग त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला त्या ऊस तिथून आणायला लावला हार्वेस्टिंगला आलेला आणि ते तुम्ही म्हणल्यासारखं डोळे वगैरे त्याला दाखवल्यावर मग त्यांनी 100% सांगितलं की ही जात हीच आहे. आणि त्या दिवसापासून मग आम्ही त्याचं नामकरण केलं. आता नोंद घेताना 62,175 म्हणून आपण घेतोय. परंतु थोडस साहेब म्हणल्यासारखं की ही व्हरायटी करमाळा साईड मध्ये थोडी आहे, बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये कुठंही नाही. त्यांनी जे सांगितलं साहेबांनी की ह्याच्यानंतर काय असतं की नवीन व्हरायटी लावल्यावर आपल्याला अट्रॅक्शन असतं, नवीन येते, पण बरेच दिवस ही व्हरायटी लावल्यानंतर त्याच्यामधनं जे काही विषाणू वगैरे तयार होतात त्यानंतर हे पुढे येत नाही. पुढे म्हणजे त्या ऊसाची व्हरायटी चांगली येत नाही. 1 वर्ष 2 वर्ष बरं वाटेल, पुन्हा येणार नाही. त्यामुळं यावर्षी खरं पाहिलं तर कसं आहे की काही जणांचं म्हणणं झालं व्हरायटी ही घ्यावी घेऊ नये याला बंदी घालावी, कारखाना बंदी घालेल त्याचा काही विषय नाही. पण आप शेतकरी काय म्हणतो काय ह्याला तू लावलाय का दुसरा नाही साहेब, असा हात केला का 10-5 कारखाने. आज कंडिशन इथं कशी आहे आजूबाजूला फिरलात का नाही 7 ते 8 कारखाने आपण बसलेल्या जागेपासून साहेब 15 ते 20 किलोमीटर किती 8 ते 10 म्हणायला हरकत नाही. कारखाने भरपूर आहे, पैसे उधारीवर ते बाकीचा विषय तो विषय. त्याचं कसं आहे 2 गोष्टी आहेत ना की यामधनं जे काय आहे म्हणजे शेतकऱ्याचा मूळ मुद्दा कसा आहे मला काय सांगायचं. एक शेतकरी म्हणून तुम्ही 86,032 लावा, त्याच दिवशी हा पण लावा आणि पहिल्या वर्षाचं उत्पादन तुम्ही फक्त मोजता. आपण 3 पिकं घेतो, लागवड 2 खोडवे, लागवड आणि 2 खोडव्याचं 86,032चं एकूण उत्पादन किती आलं आणि ह्याचं 3 वर्षाचं किती आलं ह्याचं कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला 86,032चं 2 टन तरी आढळलं 3 वर्षाचं म्हणतो.
म्हणजे शेवटी तुम्हाला 3 वर्षाचं बघायचं का 1 वर्षाचं बघायचं हा मुद्दा यामध्ये आहे. कारण शेवटी आपल्याला कसं ॲव्हरेज आपल्याला 1 एकरमध्ये किती उत्पादन निघालं हे त्यामध्ये गरजेचं आहे. कारण की शेवटी कुठल्याही साखर कारखानदारीमध्ये जे आहे VSI आणि पाडेगाव हे 2 ऊस संशोधन केंद्र आपल्याकडे आहे. आणि या VSI जे आहे ते सगळ्या कारखान्यांनी मिळून केलेली ती संस्था आहे. आणि त्यांनी जे रिकमेंड केलेल्या व्हरायटी आहेत ते शिफारस करतात की ह्या व्हरायटी ह्या परिसरामध्ये लावा. आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांनी शिफारसीत जे केलेल्या व्हरायटी तो कारखाना सांगतो. म्हणजे त्यांनी जे ट्रायल घेतलेले आहेत 10-5 वर्ष त्याच्यामधून चांगले वाईट जे काय अनुभव आलेले आहेत त्यामधून हा त्या ठिकाणी प्रश्न तयार झाल्यानंतर हा सगळं तयार होतो. आता शेवटी कसं शेती हे लावायचंय व्हरायटी किती आहे तर ऊसाच्या 50,000 व्हरायटी. व्हरायटी काही एक असं नाही, प्रचंड व्हरायटी आहे. फक्त लावताना थोडंसं कसं आहे 40-32 पेक्षा तुमच्या या व्हरायटीला तुरा लवकर येतो. लवकर येतो का नाही. मग लेट जर तुटला ऊस लेट तुटला की मग तिथं प्रॉब्लेम तयार होतो. आता ऊस लेट तुटण्यामध्ये मोठे प्रॉब्लेम आहेत. बऱ्याच ठिकाणी बोलल्या जातं कारखान्यामध्ये ऊसाला लेट झाला 2 महिने वाढत गेले 1 महिना 2 महिने 14 महिने 15 महिने झाले की सर्वसाधारण शेतकऱ्यामध्ये काय म्हणणं आहे तिच्या मायाला कुठून तरी बाहेर ऊस आलाय. बाहेरला ऊस आल्याशिवाय एवढा लेट होत नाही. त्रास काय म्हणणं उशीर व्हायला आहे. पण प्रॅक्टिकली माहित नसतं. माहित कसं नसतं तुम्हाला सांगतो. तुम्ही दोन्हीकडे घे शेतकरी बी आहे कारखान्यामध्ये बी आहे. आता गेल्या वर्षी काय झालं तुम्हाला सांगतो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत आपल्याकडली जी लागवड होती